करायला आहे. आडर तुम्ही बघू शकता एकदा पुन्हा एकदा आणि छानपैकी. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या पुन्हा एक बार नवीन ब्लॉगमध्ये. मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो आत्ता वेळ आहे मित्रांनो संध्याकाळची आणि दूध काढायची वेळ आहे मित्रांनो. तर दूध काढायच्या वेळेमध्ये आहे मित्रांनो आज तुम्हाला आपल्या गाईची लाईव्ह मिल्किंग दाखवणार आहोत मित्रांनो. तर लाईव्ह मिल्किंग आपली गाय नेमकं किती दूध देते पुन्हा एक बार आपलं मागसुद्धा खूप व्हिडिओ झालेले आहे याच्याबद्दलचे. तर पुन्हा आपण सांगू आणि दाखवू. बघा आपल्या सध्याची आता गाय 7:15 झालेली आहे मित्रांनो. 7:15 हे बघा आणि गाय आता रोक्यावर आलेली आहे मित्रांनो सध्याची. आणि तुम्हाला एक बारचा ऑर्डर दाखवतो आपल्या गाईचा. हे बघा असा ऑर्डर आणि इकडून मागून सुद्धा दाखवतो. हे बघा तर बघू आजचा आपला लाईव्ह मिल्किंगचा मित्रांनो गाय किती दूध देते. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर नेमकं मित्रांनो तुम्हाला सांगतो पहिले आपण हे जे थान दिसत असेल हे जे दूध मित्रांनो हे दूध मित्रांनो आपण आपल्या लिलडीला सोडणार आहे. आणि 1, 2 आणि हे जे 3 दूध दिसत आहे ते आपण काढून घेणार आहोत. एक पूर्ण आपण म्हणजे त्याचं आपण काढणार सुद्धा नाही मित्रांनो. पलीकडला थानाचं यावाल्या दुधाचं आपण बिलकुल काढणार नाही. आणि या तुम्हाला दिसत असेल हे 1, 2 आणि हे 3 या दुधाचं आपण दूध काढून घेऊ. तर चला मित्रांनो आपण आता आपल्या गाईची लाईव्ह मिल्किंग सांगणार आहोत. आपली गाय नेमकं किती दूध देते. तर चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मित्रांनो पाणी आणि आपलं दूध काढायचं बकेटसाठी स्टँड. आता बघा गाईला सुद्धा माहीत झालेलं आहे. आपली लिटरली सुद्धा जवळ आलेली आहे. तर चला मग दूध काढायला आता सुरू. बघा मित्रांनो आपण आता घेतलेला आहे आपला खुराक आणि बकेट. आणि चला मग आता आपण काढू दूध. बघा आपली लिरडी वाचपा लागली आणि आपली गायसुद्धा. तर चला मग आता काढू पटापट दूध. हे बघा खुराक आपल्या याच्यामध्ये चुरी आहे मित्रांनो. मक्का ते ढेप सगळं आम्ही भिजून याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते आपण आपल्या गायला टाकत असतो. तर याच्यामध्ये नेमकं पुढं काय काय टाकलं ते आपला यूट्यूब चॅनल मित्रांनो व्हिडिओ पडलेला आहे ते तुम्ही जाऊन पाहून घ्या. तर चला मग मित्रांनो आता आपण काढू दूध. आणि आपला समोर गायला खुराक ठेवलेला आहे. आणि बघा आपलं बकेटसुद्धा घेतलेलं आहे, पाणीसुद्धा घेतलेलं आहे. सर्वात पहिले आपलं काय आहे ते गाईचे दूध मित्रांनो धुवून घ्यायचे. कसं काही खराब समजा टिकलेलं असेल खालचं बसल्यावर तर ते सगळं धुवून घ्यायचे आणि मग छानपैकी आपलं दूध काढायला सुरुवात करायची. बघा आपला गाईचं खुराकसुद्धा दाखवतो. बघा किती छान भिजवलेलं असेल ना मित्रांनो तर खूप छान खाते गाई आणि गिळायलासुद्धा त्याला सोपी जाते. आणि इकडं बघा किती छान. बघा अशा प्रकारे आपली दूध काढायची प्रोसेसिंग आहे मित्रांनो ती चालू झालेली आहे. बघा आणि पलीकडून बघा आपली लिलडी आहे ती दूध प्यायला लागली. आणि तिला जे आहे आपण एक दूध पाजत असतो पूर्णपैकी. बघा पहिले बघा आणि आपण जे 3 जे आहे ते आपण काढून घेत असतो. इकडले 2 मी काढतो आणि तिकडले जे एक उरते ते आपले पप्पा काढते. बघा तर आता दूध काढायला झाली सुरुवात अशा प्रकारे. बघा मित्रांनो दोन्ही हाताने मित्रांनो 2 दूध छानपैकी आता पिळत आहोत आपण. हे बघा इकडून सुद्धा बघा आपली लिरडी पित आहे. लिरडीला आपण बांधलेलं नाही ते सुद्धा एक दूध पित आहे आणि एक दूध इकडून पप्पा काढत आहे. तिकडून 2 दूध मी काढत आहोत. बघा अशा प्रकारे. आणि आपली गायसुद्धा तिकडं खुराक खा लागली. हे बघा तुम्हाला लाईव्ह मिल्किंग दाखवणार आहोत मित्रांनो किती दूध देते. आणि हे जे बाल्टी तुम्हाला दिसत असेल हे बघा हे वाली ती आहे मित्रांनो 5 लिटरची. आणि आता एवढं भरलेलं आहे सध्याच्या. बघा पाहू आता पुढं किती दूध येते ते.
आपली बाल्टी जी आहे आता दुधाने भरत आलेली आहे बघा, पूर्णपैकी भरत आलेली आहे. अजूनही तिच्या ऑर्डरमधलं मित्रांनो दूध संपलेलं नाही, अजूनही चालू आहे. आणि इकडं खुराकसुद्धा मित्रांनो तिनं पूर्ण खाल्लेला आहे. हे बघा, हे बघा मित्रांनो किती छान. संध्याकाळचा मित्रांनो आता 7:30 वाजलेले आहे आणि 7:30 वाजताचा हा लाईव्ह मिल्किंगचा मित्रांनो व्ह्यू आहे. तुम्ही बघा, खूप छान असा व्ह्यू दिसते मित्रांनो दूध काढता वेळ आणि खूप छान वाटते. तर बघा मित्रांनो, आता जवळपास जी आपली बाल्टी आहे ती आता भरत आलेली आहे आणि आता दूध पण आपलं आता काढून पूर्णपैकी झालेलं आहे. हे बघा, आता पूर्ण एका दुधातलं राहिलेलं आहे मित्रांनो आपलं दूध आता. आणि तुम्ही मित्रांनो दूध काढताना एक बघितलं असेल की आपण आपल्या गाईला मित्रांनो पायाला कधी दोरी बांधत नाही. हे बघा, कधीच बांधत नाही मित्रांनो आपण. आणि दूध काढता वेळेस मित्रांनो आपली गायसुद्धा पाय उचलत नाही बघा, पायालासुद्धा बांधलेलं नाही आपण. आणि आता दूध संपत आलेलं आहे. तो संपेपर्यंत मित्रांनो, तोपर्यंत आपल्या चॅनलला मित्रांनो लाईक करा, आपल्या व्हिडिओला लाईक करा मित्रांनो. बघा, आपली बाल्टी जी आहे आता फुल भरत आलेली आहे अशा प्रकारे. आणि अजूनही तिकडून लिलडी आपली पीत आहे आणि इकडून मी काढत आहो एका दुधाचं मित्रांनो आता दूध काढून झालेलं आहे. आता फक्त एक दूध राहिलं आहे. आणि हे बघा, मागून तुम्ही बघा आपल्या गाईला पायाला बांधलेलं नाही बघा, पायसुद्धा खुले आहे. आणि इकडून पप्पासुद्धा दूध काढत आहे, लिलडीसुद्धा पीत आहे आणि इकडून मीसुद्धा दूध काढत आहे. पण तरी आत्तापर्यंत आपल्या गाईनं मित्रांनो उबळलेलं नाही. हे बघा मित्रांनो, एवढं दूध निघलेलं आहे. आणि हे बाल्टी आहे मित्रांनो 5 लिटरची. आणि बघा, तर फुल भरून असं निघलेलं आहे दूध. आणि तुम्ही फॅट बघा मित्रांनो वरचा जे, हे बघा बघा एवढं फॅट निघलेलं आहे बघा. असं मित्रांनो आपली गाय दूध देते बघा. जे काय उरलं सुरलं दूध होतं मित्रांनो ते आपल्या लिलडीनं पिऊन टाकलं बघा. ते लिलडीची क्वालिटी तुम्ही बघा. आणि हे बघा, तिचं खुराक खा लागली. सकाळी आपण इले खुराक देत असतो आणि आपलं जे कुठार थोडंसं चारा उरलेला होता ते याच्यामध्ये टाकून दिला. आता गाय रोका करते, बसते, पाणी पिवटलं तर पाणी पिते, चारा खाऊ वाटलं तर रात्री जेव्हा तिचं मन झालं उठलं चारा खाते मित्रांनो. तर इथं खुराकसुद्धा तिचा खाऊन झालेला आहे बघा, पूर्णपैकी फिनिश खुराक केलेला आहे ते. आणि तर अशा प्रकारे मित्रांनो अशी आपली काय दूध देते हे बघा, छानपैकी. आता मस्त रोका करते आणि बसते मित्रांनो छान बघा. त्याच्या गळ्यामध्ये गाठलंसुद्धा आहे, हे आपलं मण्याचं सुद्धा केलं. आणि हे तिकडूनच आलेलं आहे मित्रांनो, हे का आपण सोडलेलं नाही तिकडून. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन नक्की दाबा. आणि व्हिडिओला मित्रांनो खाली नक्की कमेंट करायला विसरू नका मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा वाटला. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.